तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिन्वेस्ट चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि फ्युचर्स हे 2 पॉईंट पाहिले होते. त्यामध्ये फ्युचर ट्रेडिंग एकदम डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ चेक करा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील स्वॅप्स आणि मेनली ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. स्वॅप म्हणजे याला मराठीमध्ये अदलाबदली करणे बोलतात, म्हणजे एक्सचेंज करणे. तर स्वॅप हे एक असे फायनान्शियल डेरिव्हेटिव्ह आहे ज्यामध्ये दोन कंपनी आपापसात कॅश फ्लो एक्सचेंज करतात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ज्याला स्वतःची अशी कोणतीही व्हॅल्यू नसते, त्याची व्हॅल्यू डिराईव्ह केली जाते त्याच्या अंडरलाईंग ॲसेटमधून. डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. आपण एक एक्झाम्पल बघूया, त्यामधून तुम्हाला स्वॅप म्हणजे काय ते क्लिअर होईल. एक्झाम्पल समजा दोन कंपन्या आहेत, ए आणि बी. दोघांनी पण समजा 1-1 लाख रुपये लोन घेतलेला आहे. परंतु ए कंपनीचा जो इंटरेस्ट रेट आहे तो फिक्स आहे 5% आणि बी कंपनीचा जो इंटरेस्ट रेट आहे तो व्हेरिएबल इंटरेस्ट रेट आहे 2%. व्हेरिएबल इंटरेस्ट रेट म्हणजे तो दरवर्षी चेंज होत राहतो. आता या दोन्ही कंपनी आपापसात इंटरेस्ट रेट स्वॅप करतात. म्हणजे ए कंपनीचा जो इंटरेस्ट रेट आहे 5% तो बी कंपनी देईल आणि बी कंपनीचा जो इंटरेस्ट रेट आहे 2% तो ए कंपनी देईल. तर याला इंटरेस्ट रेट स्वॅप बोललं जातं. तर कंपनी अशा का करतात? कारण बघा, ए कंपनीला काय वाटतं आहे की भविष्यामध्ये हा इंटरेस्ट रेट कमी होऊ शकतो. त्यांना जो आता फिक्स्ड 5% इंटरेस्ट द्यावा लागत आहे तो कदाचित फक्त 3-4% होऊ शकतो. त्यामुळे ए कंपनी बी कंपनीशी इंटरेस्ट रेट स्वॅप करते. कारण बी कंपनीचा इंटरेस्ट रेट व्हेरिएबल आहे, तो दरवर्षी बदलणार आहे. अशामध्ये त्यांच्या कंपनीला फायदा होऊ शकतो. त्याबरोबरच बी कंपनी का इंटरेस्ट रेट स्वॅप करते? तर त्यांना काय वाटतं आहे की आत्ता जो 2% इंटरेस्ट रेट आहे तो भविष्यामध्ये 10% होऊ शकतो. अशामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट रेट द्यावा लागेल. त्यामुळे बी कंपनी ए कंपनीशी इंटरेस्ट रेट स्वॅप करते, जेणेकरून त्यांना फक्त 5% इंटरेस्ट रेटच द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीला सुद्धा फायदा होतो आहे. तर याला फायनान्समध्ये स्पेक्युलेशन बोललं जातं, म्हणजे भविष्यामध्ये काय होईल त्याचा अंदाज लावणे. यालाच प्रेडिक्शन बोलतात. त्यामुळे कोणत्याही दोन कंपन्या आपापसात कॅश फ्लो स्वॅप करतात. तर या स्वॅपचे तसे बरेचसे प्रकार आहेत. त्यामध्ये मेनली आपण आत्ता जो पाहिला तो इंटरेस्ट रेट स्वॅप आहे. त्याबरोबरच करन्सी स्वॅप, कमोडिटी स्वॅप, क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप, इक्विटी स्वॅप हे काही स्वॅपचे प्रकार आहेत. करन्सी स्वॅप म्हणजे यामध्ये दोन देश त्यांची करन्सी एक्सचेंज करतात. त्यानंतर कमोडिटी स्वॅप, यामध्ये दोन देशामध्ये किंवा दोन कंपनीमध्ये कमोडिटी एक्सचेंज केली जाते. तर याला स्वॅप बोललं जातं. यामध्ये एका ठराविक पिरियडसाठी दोन कंपनीमध्ये कॅश फ्लो एक्सचेंज केला जातो. स्वॅप हे फक्त OTC मार्केट म्हणजे ओव्हर द काउंटर मार्केटमध्येच अवेलेबल असतात. म्हणजे याला आपण स्टॉक मार्केटप्रमाणे ऑनलाईन वगैरे ट्रेड करू शकत नाही. तर हे फक्त फिजिकली ओव्हर द काउंटर ट्रेड होतं. तर ठीक आहे, अशा प्रकारे स्वॅप तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आता आपण आपल्या महत्त्वाच्या पॉईंटला म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात करूयात. तर बघा, ऑप्शन म्हणजे काय? तर याला तुम्ही सपोज एक इन्शुरन्स पॉलिसी समजा. तर जसं तुम्ही एखादा इन्शुरन्स खरेदी करता तसंच हे पण आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखादा समजा हेल्थ इन्शुरन्स घेता, समजा 5 लाखाचा इन्शुरन्स आहे, तर त्यासाठी तुम्ही किती रुपये भरता? तर 10,000 15,000 रुपये, बरोबर. आता जर तिथे तुमचा क्लेम आला तर तिथे त्या इन्शुरन्स कंपनीला तुम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. परंतु तुम्ही किती हजार भरले? तर फक्त 10,000 रुपये, बरोबर. म्हणजे जरी समजा तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला 5 लाख हॉस्पिटलमध्ये खर्च आला तरी तुमचे फक्त 10,000 रुपये जाणार आहेत. म्हणजे फक्त 10,000 रुपये भरून तुम्हाला 5 लाख रुपयांचा फायदा झाला, बरोबर. आता यामध्ये दुसरी केस, समजा तो इन्शुरन्स फक्त 1 वर्षाचा होता आणि या 1 वर्षामध्ये तुम्हाला काहीच झालं नाही, म्हणजे तुमचा क्लेम नाही झाला. तर तुमचा कितीचा लॉस होणार आहे? तर फक्त 10,000 रुपयाचा. परंतु जिथे समजा मी इन्शुरन्स घेतला नसता तर माझे 5 लाख गेले असते, तिथे माझा फक्त 10,000 रुपये जात आहेत. यामुळे आपण इन्शुरन्स खरेदी करतो. आता दुसरीकडे ती जी कंपनी आहे त्या कंपनीला तुम्ही फक्त 10,000 रुपये दिलेत. परंतु जर तुमचा क्लेम आला तर त्या कंपनीला तुम्हाला 5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. मग आता तुम्ही म्हणाल यामध्ये कंपनीला काय फायदा आहे? तर बघा, कंपनीकडे तुम्ही एकटेच क्लायंट आहात का? तर नाही. तुमच्यासारखे लाखो क्लायंट कंपनीकडे आहेत. आणि सर्वच लोकांचा क्लेम येणार आहे का? तर नाही. त्यामधील थोड्या लोकांचा क्लेम येणार आहे. आणि आला तरी सर्व 5 लाखांचा येणार आहे का? तर नाही. काहींचा 1 लाखाचा येईल, काहींचा 2 लाखांचा येईल, काहींचा 50,000 रुपयांचा येईल. हे त्या कंपनीला माहीत आहे. जरी यामध्ये रिस्क जास्त असला तरी लाँग टर्ममध्ये सर्वात जास्त पैसे ती कंपनीच कमवणार आहे, बरोबर.
आता बघा या एक्झाम्पलमध्ये जो इन्शुरन्स विकत घेणार आहे त्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन बायर बोललं जातं आणि जो इन्शुरन्स विकणारी कंपनी आहे तिला ऑप्शन सेलर बोललं जातं. आणि ज्या प्राईजला इन्शुरन्स विकत घेतलेला आहे त्याला प्रीमियम बोललं जातं आणि तो इन्शुरन्स 5 लाखांचा आहे त्यामुळे त्या 5 लाखाला स्ट्राईक प्राईस बोललं जातं. आणि तो इन्शुरन्स समजा 31 डिसेंबरला संपणार आहे त्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक्सपायरी बोललं जातं. हेच ऑप्शन ट्रेडिंग आहे, सिम्पल आहे, यामध्ये वेगळं काही नाही. ज्याप्रमाणे आपण 5 लाख घालवण्यापेक्षा 10,000 प्रीमियम देऊन इन्शुरन्स विकत घेतो तसंच आपण स्टॉक न घेता त्याचे ठराविक प्रीमियम देऊन त्याचा ऑप्शन बाय करतो. आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जो ऑप्शन बायर आहे त्याचा लिमिटेड लॉस असतो आणि अनलिमिटेड प्रॉफिट असतो. ज्याप्रमाणे आपण आत्ता बघितलं की जरी आपल्या इन्शुरन्सचा क्लेम नाही आला तरी आपले फक्त 10,000 प्रीमियमचाच लॉस होणार आहे, परंतु जर क्लेम आला तर आपल्याला 5 लाखापर्यंतचा प्रॉफिट होऊ शकतो. त्यामुळे ऑप्शन बायरचा लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट असतो. आता याच्या उलट ऑप्शन सेलरचा लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस असतो. ज्याप्रमाणे आपण बघितलं की जर आपला क्लेम नाही आला तर फक्त 10,000 फिक्स कंपनीला प्रॉफिट होणार आहे, परंतु जर आपला क्लेम आला तर कंपनीला आपल्याला 5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ऑप्शन सेलरचा लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड लॉस असतो. तर हे झालं ऑप्शन ट्रेडिंगचं बेसिक. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ऑप्शन ट्रेडिंगचा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण पुढील व्हिडिओपासून कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.